गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यावर तुंबलं पाणी. सिंधुदुर्गमध्ये नद्यांना पूर, शाळांना सुट्टी जाहीर. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. गेल्या 3 दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे आता रस्त्यावर साचलं पाणी. आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये काय तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष. अपघातानंतर मिहीर शाह फरार. गोरेगावमध्ये नातेवाईकाच्या घरी आणि नंतर मित्राकडे गेल्याची माहिती. मिहीर शहाचा पोलिसांकडून शोध सुरू. गुंडांची टोळी सरकार चालवत आहे. एकनाथ शिंदेही एक दिवस फरार होतील. वरळीमधल्या अपघातावरून संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. आम्ही काय गैरसमज पसरवला, देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, मनोज जरांगेंचा आरोप. चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवतायत. चंद्रकांत पाटील सरकारची सुपारी घेऊन बोलू नका, मनोज जरांगेंची चंद्रकांत पाटलांवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का. माजी महापौर राजू शिंदेंसह 6 नगरसेवकांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. दुसऱ्या T20मध्ये भारताचा झिम्बाब्वेवर 100 धावांनी विजय. अभिषेक शर्माची शानदार शतकी खेळी तर आवेश खान, मुकेश कुमारला प्रत्येकी 3 विकेट्स.